गुंडाविरोधी पथकाने एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इस्मास केले जेरबंद। माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इस्मांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं। त्या अनुषंगाने माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे व सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करीत आहेत। त्या अनुषंगाने दिनांक 6/5/2025 रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, कल्पेश जाधव, राजेश राठोड, प्रवीण चव्हाण, अशोक आघाव असे पंचवटी, म्हसरूळ, आडगाव पोलीस ठाणे हद्दीत गस्त करून टवाळखोर इस्मांवर कारवाई करीत असताना पोलीस अंमलदार कल्पेश जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जगन्नाथ लॉन्स म्हसरूळ आडगाव लिंक रोड नाशिक येथे एक इसम गावठी कट्टा घेऊन येणार आहे। त्यावरून सदरची माहिती माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली जगन्नाथ लॉन्स म्हसरूळ आडगाव लिंक रोड नाशिक या परिसरात गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावला असता कर्ण जनरल स्टोअर देशमुख वस्ती येथील टपरीवर बातमीप्रमाणे एक इसम आला, परंतु त्यास पोलिसांची चाहूल लागताच तो म्हसरूळ आडगाव लिंक रोडला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आदित्य राजेंद्र पाटोळे वय 21 वर्ष राहणार निशांत गार्डन धात्रक फाटा आडगाव नाशिक यास पोलीस पथकाने पाठलाग करून शितापीने ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक देशी कट्टा, अग्निशस्त्रे, एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर इस्मावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केलं म्हणून पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, कल्पेश जाधव, राजेश राठोड, प्रवीण चव्हाण, अशोक आघाव, सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली आहे।